जय महाराष्ट्र. मी समाधान आहे, नवसंघर्ष संघटना संस्थापक अध्यक्ष. आता आलोय मी नाशिकच्या येस बँकेत आणि कालच नाही का बँकवाल्यांच्या चुकीच्या पद्धतीने गाडी जमा करण्याच्या कारणाने लोनवरची गाडी तर एकाने आत्महत्या केली. तीच पाळी येस बँकेने पण आणलेली आहे. यामुळे एयू फायनान्स, येस फायनान्स, इतर जे कोणते फायनान्स आहे हे सगळे फायनान्स नाही का बंद झाले पाहिजे. आम्हाला मान्य आहे का यांच्याकडून आम्ही लोन घेतलं, आम्ही आमच्या फायद्यासाठी घेतलं, पण यांनी जे गुंड पाळून ठेवलेले गाडी वसुली करण्यासाठी, जिथं 20 लाखापेक्षा कमी लोन असतं तर सरफेसी ऍक्ट नुसार तुम्हाला डीएम ऑर्डर, कोर्टाची ऑर्डर असल्याशिवाय कोणतंही वाहन किंवा गाडी ताब्यात घेता येत नाही. ही कोणती प्रोसेस फॉलो न करता गुंडागर्दी करून ही बँक वसुली करते आणि अशा गोरगरीब लोकांना फसवते. आता हा माणूस जर यांनी आज उद्या या लोनच्या पायी किंवा यांनी का प्रतिष्ठा जपण्याच्या नादात जर आत्महत्या केली त्याला जबाबदारी येस बँक असणार आहे. काय का काल परवा आमच्या एका माणसाने आत्महत्या केली, प्रशासन जागा होत नाही. अशा बँकांना परवानगी दिलीच कशी? अशी वसुलीची परवानगी दिलीच कशी? अशी परवानगी देणारे जे कोणी नाही का सरकारी अधिकारी असतील त्यांना नियम सांगायला पाहिजे होते का गाडी वसूल जप्ती कशी करायची, रस्त्यावर तुम्ही गाडी कशी घेतात, जो कोणी नाही का गाडी उचलून आणली त्याचं नाव पत्ता असेल, त्याच्याकडे DRS लायसन आहे का नाही आहे सगळं तपासलं पाहिजे. आणि बँकेचे जे इथले कर्मचारी आहे ना उडवाउडीचे उत्तर देत आहेत. माझ्या हातात नाही, दुसरी बकेट झाली, तिसरी बकेट झाली. अहो तसं माणसाला जगू द्या, माणूस म्हणून जगू द्या. याच्यासाठी आता कालच आत्महत्या झालेली आणि ताजं उदाहरण असताना सुद्धा आपली येस बँक अशी एडे साडे करत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. आता ह्या बँकेचा कोणी इथं नाही का जो इन्चार्ज ऑफिस सांभाळणार आणि तर कोणीच नाही का उत्तर देत नाही. पण आता जो कोणी आम्हाला भेटेल त्याच्याशी आम्ही लाईव्ह चर्चा करू. आता काय मार्ग निघतो का 5 का 6 हप्ते थकलेले, त्या हप्त्याचे पैसे भरायला तयार आहे ती व्यक्ती. तेवढे पैसे घेऊन आलाय, 2 मिनिटं, तेवढे पैसे तो घेऊन आलेला आहे, तेवढे पैसे तो माणूस घेऊन आलेला आहे. परंतु आता हे बँकवाले काय म्हणतात, सगळेच पैसे भरा, फोरक्लोज करा. मग फोरक्लोज करायचे राहिले असते तर आम्ही तुमच्याकडे लोन घ्यायला आलो असतो का? आमच्या जीवर एवढ्या बँका चालतात, एवढे एसी भारी भारी ऑफिस बनवतात, दरवर्षी रिन्यूशन करतात. कशासाठी? आम्ही का विजय मानलाय का पळून जायला? आम्ही तुमच्याकडून 10 लाख रुपये लोन घेतले, पळून जाणार आहे का? आणि 10 लाखासाठी सरफेसी ऍक्टची कारवाई करावी लागते. ती कारवाई न करता तुम्ही गाडी जमा केलेली आहे म्हणून या फायनान्सवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही बँक आहे का फायनान्स? इथं जे पोलीस स्टेशन असेल तिथे जाऊन गुन्हा दाखल करा किंवा तुमच्या तुम्ही कुठे राहिला तिथल्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करा. मग याच्यावर कशी कारवाई करायची पुढची आपण बघू. इथं कामाला असलेले जे कर्मचारी आपले भाऊबंदे यांचा रोजगार हिरावू नये म्हणून आपण शांतता घेतो. पण शक्यतो नाही का समजा बँका बंद पडत गेला त्या लोकांचा रोजगार जातील, गेले त्यामध्ये काही फरक नाही पडणार. पण विषय असा आहे का तुम्ही जो माणूस जगतोय कर्ज घेऊन तुम्ही त्याला मारायचा प्रयत्न करता, हे चुकीचं आहे. कालच आमचा एक भाऊ आम्हाला सोडून गेलाय, त्यांनी इज्जत वाचवण्यासाठी रविवार आहे मी उद्या पैसे भरतो एवढं सांगितलं. पण जे गाडी जमा करणारे त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीचं DRS लायसन नाही किंवा सरफेसीची नोटीस नाही, डीएम ऑर्डरने गाडी जमा करण्याची कायदेशीर प्रोसेस नसताना गाडी जमाच कशी केली, हा मेन मुद्दा आहे आपला. होऊ द्या काही पण गाडी जमा करणे हा तुमच्या कायद्यात कसं आहे त्याची नाही का आम्हाला प्रोसेस दाखवा आणि त्याच्यानंतर बघू आपण काय ते. आता हे यांनी सांगितल्या पद्धतीने जेवढे हप्ते थकले तेवढे हप्त्याचे पैसे घेऊन आलेले बरोबर. ते पैसे न घेता हे म्हणतात तुम्ही 10 लाख रुपये भरा. 10 लाख भरा कोणती पद्धत आहे? 10 लाख राहिले असते तर तुम्ही कशाला त्या शोरूमला जाऊन बसता का आमच्या गाड्या आमच्याकडून लोन घ्या? जिथून जो कोणी माणूस गाडी घेतो त्या शोरूमला कशाला जाऊन बसताय तुम्ही? नाही बसायचं, इथंच बसायचं, इथंच धंदा करायचा बरोबर आहे का नाही? इथंच बसून धंदा करायचा ना. ते शोरूमला कशाला जाता तुम्ही? हो आमचं लोन घ्या, आमचं 1% कमी, आमचं अशी सुविधा आहे, आमची तशी सुविधा आहे, तुम्ही विमानात बसले का आम्ही तुम्हाला 1 करोडचा इन्शुरन्स देऊ असं सांगताय लोनवाले. आमच्याकडून लोन घ्या. आम्ही विमानात बसणारे लोक आहे का? विमान जेव्हा क्रॅश होईल तेव्हा पडेल तेव्हा आम्हाला 1 कोटी इन्शुरन्स भेटेल असे यांच्या ठिकाणी स्कीम आहे, फायदे यांचे असे फंडे लोकांना फसवण्याचे. आणि नाही का कोणत्या याच्याने गाडी जमा केलेली आहे, यांनी डीएम ऑर्डर घेतली का, सरफेसीची नोटीस दिली का, 13-3 नोटीस अमुक धमुक असं प्रोसेस पूर्ण केली का? ही प्रोसेस जर पूर्ण केली असेल तर आम्ही मान्य करू. पण आम्ही तुमची जे आउटस्टँडिंग थकलेली ती आम्ही जर तुम्हाला पूर्णपणे भरायला तयार असताना तुम्ही कसं काय सांगू शकतात का पूर्ण लोन भरा? तुम्ही कसं काय सांगू शकतात? आणि तुमच्याकडे तुम्ही मॅनेजर आहे ना,
हो त्याचे आतापर्यंत तेच पैसे हा. आतापर्यंत त्यांनी तुम्ही कोण आहे नका. मग? तुम्ही कोण आहे? तुम्ही नका. श्रीकांत घोगे आहे ते माहिती आहे, पण इथं कोण आहे? काय झालं सोल्युशन मध्ये मी सोडू द्या ना. काय का? आपली किती भाई असले पाहू ना त्यांचं. आणि किती भाई असले ना पाहू ना त्यांच्यामुळे जर काही एक मिनिट, एक झालं तर पाहू आपण त्यांच्याकडे. मिनिट. एक मिनिट. तुम्ही कोण आहे म्हटले? काय झालं सोल्युशन हॅलो जे कोणी वसुलीवाले चुकीच्या पद्धतीने वसुली केलेली आहे आणि आजपर्यंत नाशिक शहरात किंवा महाराष्ट्रात ज्या कोणत्याही फायनान्सनी कोर्टाची ऑर्डर न घेता जर गाड्या जमा केल्या असतील अशा सर्व लोकांनी आम्हाला येऊन भेटा. बघू आपण काय करायचं पुढं. हे कसे फायनान्सवाले काम करतात आपण बघू, पण त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकांचा रोजगार हिरावून जाईल म्हणून आम्ही थोडंसं मागं पुढे बघतो का ते आमचेच भाऊबंद आहे. पण हे वसुलीला नेमलेले लोक चुकीच्या पद्धतीने गुंडाचा बळाचा वापर करून ज्या रस्त्यावर गाड्या अडवतात हे चुकीचं आहे. आणि 10 लाखाच्या 20 लाखाच्या खाली असलेलं लोन तर ती गाडी कुठेही तुम्हाला जमा करता येत नाही जोपर्यंत तुम्ही सरपेसीची नोटीस देत नाही, त्याच्यानुसार कारवाई करत नाही. हा कायदा सांगतो जे मला तोडका मोडका तर माहिती आता आहे. जे बंद आहेत तर तुम्ही ते पैसे घेऊन गाडीने सोडू काय शकता. माहिती का सर? तुम्हाला एक सांगतो हा. जोपर्यंत केस माझ्याकडे होती ना हा. किंवा माझ्या अंडर हा. होती तोपर्यंत मी यांची 100% मदत करू शकतो. माझे एक्झिक्युटिव्ह त्यांच्याकडे कलेक्शनला पण जायचे. पण यांचा हे जे कस्टमर आहे इकडे तिथं बोल. हे जे सचिन पांगरकर कस्टमर विक्रांत पांगरकर हे कस्टमर आमच्या समोर नव्हते. तेव्हा यांचा भाऊ सचिन पांगरकर आणि यांचे एक मिनिट मी बोलतोय माझा कम्युनिटी आता तर पैसे देऊन तुम्हाला होणार नाही का? एक मिनिट ऐकून घ्या, पूर्ण स्टोरी ऐकून घ्या. जेव्हा केस माझ्याकडे होती तेव्हा 100% मी मला करू शकतो, पण आज केस माझ्याकडे नाही. कोणाकडे गेली केस मग? आपण direct त्याच्याकडे जाऊ ना. आपण त्याच्याकडे जाऊ ना. केस कोणाकडे गेली ना, त्यांच्याकडे त्यांनी कोणत्या ऑर्डर ती गाडी जमा केली ते सांगा आम्हाला. ते सांगा मेन म्हणजे ते सांगा. त्यांच्या ऑर्डरनुसार जमा झाली ना. रस्त्यावर गाड्या उचलता ना त्याचा अधिकार तेव्हा जमा झाली ना गाडी. नाही 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 मग हेच माहिती पूर्ण नाही का तुम्हाला? सांगा ना सगळं सांगा. म्हणजे सांगतोय ज्या मॅनेजरच्या जो मॅनेजर आहे ना त्यांनी गाडी जमा केली नंबर दिलेला ऑलरेडी नाही नाही आता मला सांगा तुम्ही लावा तुमच्या याच्यावरून फोन लावा त्याला कोण मॅनेजर आहे लावा त्याचा फोन लावा फोन लावा त्याला का तुम्ही कोणती ऑर्डर तुम्ही पास केली कोर्टाकडून कोणती ऑर्डर घेतली त्यासाठी गाडी असा नियम आहे का? दाखवा 10 लाख आम्हाला. पूर्ण भरायचे आणि आम्ही जर पैसे भरायला आलो तर तुम्ही पैसे 7 हप्ते आहे ना तुमचे. 7 घ्या ना. पाहू ना ते किती भाई आहे त्यांना पाहू ना आपण तुम्ही काय टेन्शन घ्या लावा ना फोन त्यांना नंबर दिलेला आहे. किती मोठा भाई असू द्या आपल्या पुढे भाई नाहीये आम्ही फोन लावणार, तुम्ही फोन लावा. आम्ही काय माझ्या अंतर काय आहे? एक मिनिट तो कोणी माझा मॅनेजर आहे ना त्याचा नंबर द्या लावा त्याला फोन काय नंबर घेतला लावा ज्याने गाडी जमा केली आणि पाहू ना तो कशी ड्युटी करतोय ना तो गुंड आहे का बँकेत का गुंड म्हणून मॅनेजर भरलेले का हा तुम्हाला कायदा दिलेला लोन वाचताना तुम्ही नाही का 10 ठिकाणी स्टॅम्प पेपर घेऊन सह्या बिया घेतात सगळं मान्य आहे आम्हाला पण जेव्हा तुम्हाला कोणती प्रॉपर्टी सील करायची असतील जमा करायची असतील त्याला सर्व्हिस ऍक्ट लावा ना फोन. अरे काय ना मी काय तुम्हाला कळत नाही करावं तुम्ही लावा ना फोन तुम्हाला ऑलरेडी नंबर काढून दिला जिथं माझे काही अधिकार नव्हतं तरी तुम्हाला हा मॅनेजर आहे का हा. कालगुंडे पुण्याला बसतात ते त्यांच्या अंडर केस होती आज पुण्याला गाडी जमा केली का? मालक पळून गेला ना तुमचा गाडी पुण्याला जमा केली. लोकेशन पुन्हा आहे आणि यांच्याकडे जे कलेक्शन वाले एक्झिक्युटिव्ह होते ते लोकेशन पण बोलून दिलं. नाशिक लोकेशन आहे आमचं. ऐकून अहो, ते घ्या. काय पूर्ण ऐका हा माणूस पुण्याला बसतो ते सांगू राहिले त्यांच्याकडे केस गेली तुमची ऐका ना 2 मिनिटं नाही लागत आहे याचा फोन लावा तुम्ही नाही लागत आहे. कातकऱ्यांचा फोन लावा नाही लागत आहे. कातकऱ्यांचा नंबर आहे ना तुमच्याकडे लावा त्यांना हे बघा अजून मी परत एकदा सांगतो कोणत्याही फायनान्सला 2 मिनिटं कोणत्याही फायनान्सला 20 लाखापेक्षा कमी लोन असलेले वाहन असो किंवा अनेक स्थावर मालमत्ता असतो ही जमा करण्याचा अधिकार सरपेसी ऍक्ट नुसार आहे पण तो कधी डीएम ऑर्डरनी सही दिली तुमच्याकडे कायदेशीर कागद असला तर तुम्ही नाही का तुमचं वाहन जमा करू शकता पण यांनी पाळलेले रस्त्यावर सोडलेले जे गुंड माणसं आहे ते गाडी जमा करू शकत नाही ज्यांचं शिक्षण कमी त्यांच्याकडे बळाचा वापर करून हे गाड्या रस्त्यावर जमा करतात हे चुकीचं आहे ज्यांच्याकडे डीआरएस लायसन आहे ना त्यांनी दाखव चुकीच्या पद्धतीने का यांनी गाडी जमा केली हा चुकीच्या पद्धतीने का गाडी जमा केली यांनी सरपेसीची कोणती ऑर्डर नोटीस काय दिली का यांना सोमवारी आम्हाला सांगण्यात आलं तर तुम्ही बॉन्ड बांधा पैसे पण तुम्हाला नाही नाही हे फायनान्स चुकीचं आहे कालच आमच्या एका भावाने बँकेचं मॅनेजर असेल ना सर असेल ना बँकेचं असेल ना हे नाही ना एकच काय मॅनेजर असेल सर एक मिनिट आनंद बोला ना कोण बँकेत मध्ये चाललं ना सर कोण आहे आता? हो सर मध्ये चाललं ना अहो मध्ये सगळे काम करणारे लोक येईल नाही तर तो कोण मॅनेजर असेल
हो सिक्युरिटी साहेब तुमचा कोण मॅनेजर आहे ऑफिसचा इंचार्ज त्याला बोलला पाहिजे मग इंचार्ज असेल बघा इंचार्ज काय कोण आहे? तुम्हाला हुकूम कोण करतं का इथे हे ऑफिसमध्ये हे काम करा ते करा तुमच्यात निघाला तुम्हाला ड्युटीला कोण बोलवतं सकाळी बरोबर आहे का नाही? हा? सर इथं कसं आहे अलग अलग डिपार्टमेंट अलग अलग आहे पण म्हणजे- तुम्ही कायद्याचं पालन करत नाही हे ना येऊन माझ्या पुण्याला करताना. बसलेले आहे का? कायद्याचं पालन करत नाही ना तुम्ही नाही का सरपेशीची नोटीस घेतली का डीएम ऑर्डर घेतली का कोण आहे सचिन पांगारकर तुम्ही कसा manager? तू 112 ला फोन कर आणि इथं सर, इकडे घ्या. बोलून घ्या. या. इथल्या 112 तुम्ही कोणाकडे असू द्या पण येस बँकेत या. 112 केस ला कुठे फोन जाऊ द्या पोलिसात तुम्ही नाही बोलून का सरपेशी नोटीसचा वापर केला का? आपल्याला कोणीच भेटणार नाही तर आपण बोलायचं गाडी कोणाबरोबर जमा करण्याची तुमच्या ज्या कोणत्या माणसाने नाही का ज्याच्याकडे डीआरएस लायसन आहे त्यांनी नाही का सिव्हिल न करता यांच्याकडून गाडी जमा केली का हे असे सगळे आम्हाला पुरावे द्या आणि नाही का आता तो माणूस जेवढे हप्ते थकलेले ते 7 हप्ते तो जर तेवढे पैसे घेऊन तुमच्याकडे भरायला आलेला आहे तर तुम्ही पैसे भरून न घेता त्याला म्हणता 10 लाख रुपये भरा ही कोणती पद्धत आहे मला त्या ज्या लोन ज्या वेळेस घेतलं नाही ना, यांनी सांगितलं अगोदर यांनी सांगितलं आणि यांचं म्हणणं काय आलं माहितीये का कॅमेरा यांच्याकडे फिरवा हा माणूस काय म्हणतो माझ्याकडे 200 गाड्या लावून आहे सगळ्या सोडे पण तुझी गाडी सोडणार ऑफिसला बोलले तुम्ही. काय बोललो तुम्ही प्रत्येकाला तुम्हाला पाहायला म्हणे सगळ्या गाड्या सोडून म्हणे किती गाडी नाही नाही तुमचा इगो फक्त तुम्ही प्रत्येकाला तुम्ही काय सांगितलं ऐका ना जसं तुम्ही कस्टमरची बाजू ऐकली ना, हा पांगरकर भाऊ 2,15,000 रुपये तुम्ही जे काढले ते पैसे भरायला आला जे मी पैसे घेणार नाही तुझी गाडी सोडणार नाही 199 गाड्या सोडेल पण तुझी गाडी सोडणार नाही असं हा माणूस म्हणतो मग पहिला माणूस कोण आहे तो ऐका हो ना, आपण. तुम्ही जशी कस्टमरची बाजू ऐकून इथं आले, बरोबर तशी बँकेची पण बाजू ऐक हा. बँकेचीच बाजू सांगतो ना तुम्हाला बँकेची बाजू तुम्ही बँकेची कायदा काय सांगतो बँकेची बाजू ऐकायला आहे ना, तुम्ही कार्ड दाखवा तुमचं हा त्या हिशोबाने बँकेची आम्ही बाजू जी आहे ना, समाधान करू. गाडी जमा करण्याची प्रोसेस ज्याने का तुम्हाला तुमच्या इथं दिलेले ना तुम्ही प्रॉपर कार्ड दाखवून द्या तुमची आणि बँकेचे माणूस आहे, तुम्ही जाऊन बोलूया तुमच्या संग. कसं करणे का तुम्हाला सरफेस ऍक्ट नुसार कारवाई करायची डीएम कडून किंवा कोर्टातून तुम्हाला ऑर्डर घ्यायची त्याच्यानंतर तुमची जे कोणती एजन्सी असेल एजन्सी तर प्रत्येक माणसाचं डीआरएस परीक्षा तयार परीक्षा दिलेल्या माणसाची गाडी जमा करणे नोटीस त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही त्या गाडी सीज करण्याची तुम्ही गुंडागर्दीच्या गाडी जमा केली आहे आणि तुम्ही गुंडा पद्धतीने म्हणजे 200 गाड्या सोडत पण तुझी गाडी मी जमा केली का दादा तुमचं बोलण्याचं बोली बच्चन आहे ना भाई बोली आम्ही सहन नाही करणार सहन नाही करणार आमच्या एका भावाने आत्महत्या केली ना या दुसऱ्याची आत्महत्या होऊ देणार नाही सांगतो तुम्हाला या दुसऱ्याची आत्महत्या होऊ देणार नाही तुम्हाला एक साधं उदाहरण आहे. मुद्द्याचं सांग. हा? हा मुद्द्याचं बोला मुद्द्याचं मुद्द्याचं. माझ्याकडे 2,15,000 रुपये पैसे भरून गाडी सोडा संपला विषय त्याला ऐका ना, मुद्द्याचं तेच आहे ना मग हा. त्यांच्याकडे केस आहे त्यांचा ऑलरेडी नंबर आम्ही 30 तारखेला त्यांना प्रोव्हाइड केलेला आहे अहो तर अहो, तो नंबर भेटायचा नाही. आम्ही या बँकेचं लोन तुम्ही बात करून द्या त्यांच्याशी, आम्ही आता बोलतो. आम्ही इथं आलोय तो बाहेर कोण असेल त्याच्याच काही घेणं नाही, नाही. नाही, नाही, आम्ही काय म्हणलं नाही, आम्ही पैसे देऊ. ते पण बोलतात आणि अशा पद्धतीनं तुम्ही काल काल बायगरीमध्ये बोलत जर तुम्ही आढळलं केलं ना तर काही ठीक आहे, काय सोल्युशन सोल्युशन निघणार सोल्युशन तुमच्याकडून कोण बोलतोय आम्ही नाही का फक्त एक विषय एक मिनिट ऐका सर इकडे काय नाव आपलं अरुण पवार साहेब सांगताय ना आम्ही ऐका मी दोन शब्द मी तुम्हाला काय विचारलं? आम्ही बोलतो चला, आम्ही बोलतो फक्त आहे ना एक कोणीतरी हा, बोल. 10 लोक बोलू नका नाही, मी काय काय बरं, मी बोलतो त्या माणसाचे 7 हप्ते थकलेले व 7 हप्त्याचे पैसे भरतोय आता आणि ते पैसे भरून गाडी सोडत संपला विषय आणि तुम्ही 10 लाख मागत असले तर मग आम्ही वापरत घुसणार आणि तुम्ही कसं नाही का बाकीच्या गाड्या गोळा केलाय ना आता आम्ही आमच्या लाईव्हवर सांगितलंय का ज्यांचं काय असेल ना त्या त्यांनी माझ्याकडे या. 2,15,000 काय जे आहे ते तुमची घ्या गाडी सोडा विषय हा. संपला ना. जर महिन्याचं नाही भरलं ना, आम्हाला बी बोला, आम्ही गिऱ्हाईकाची, आम्ही तुमच्या आता तुम्ही गिऱ्हाईकाची ऐकून घ्या, आणि मला ते जेवढे थकलेले पैसे तेवढे भरतोय असेल तर मी 100% अहो, यावर टीका करायला मोठं भाई आहे. तुमच्याकडे नाही ना, तुम्ही या साईडला इकडे तुम्ही बाजूला. तुम्ही जा बाजूला. आणि ह्या आमच्या कोणी मारता? त्यांच्याकडे केस आहे ना त्यांना तुमचं नंबर ऑलरेडी अहो ते केस बिल नका आम्ही आलोय ना ऑफिसला आलोय ना आम्ही ऑफिसला आलोय ना आम्ही आम्ही ऑफिसला गाडी कुठे जमा केली रे भाऊ? चला तिथं जाऊ. हा, चला थोडं सोडतो. चला तिथे गाडी घेऊ. चला तिथं गाडी घेऊ नका पैसे भरू. प्रत्येक
आता तुम्ही समजा ऑफिस सांभाळणार असेल ना, तुम्ही यांना म्हटलं म्हणून पैसे भरून घ्या आणि गाडी सोडा, 10 मिनिटाला गाडी सोडा बस. चेक केला ना मी आता. हो येतो मला तुमच्याला येत नाही. हा घ्या सिस्टम नंबर आम्हाला बाउंड करून गाडी सोडायची पाहिजे नंतर डायरेक्ट नाही म्हणून पडले संध्याकाळी. हो आता ज्यावेळेस नाही का तुमच्या सारखे नव उद्योजक जे मुलं तयार झालेले, तुम्ही कर्ज काढून गाड्या घेतात, काही जो प्रॉब्लेम नाही, पण तुमचं नाही का खच्चीकरण करण्याचं काम ही येस बँक करते. लक्षात येते आपल्याला, हे बोर्ड दाखवा, येस बँक खच्चीकरण करते. आजकाल आमच्या घरी माझ्या बाबाला हार्ट अटॅक आलेला आहे. असू द्या, ऐका ऐका, करायचं त्यांना दवाखान्यात घेऊन जातो का? कालच आमच्या एका भाऊबंधांनी आत्महत्या केली समजा आज त्या फायनान्सच्या खर्चामुळं. आणि आता दुसरा प्रकार जर येस बँकेत घडत असेल तर येस बँकेला कोण सोडणार आहे? आमच्या बाबांना आमची काळजी, उद्या त्यांचं काही हा? जबाबदार कोण राहणार मग? आणि हा पैसे जर भरतोय आता आणि तुम्ही म्हणता पुरेच भरा, सर ही पद्धत आहे का? यांना आम्ही सोबत घेऊन आलो, मामाच मुलगा माझे ते हा. त्यांच्या मुलीचं पोट दुखायला लागलं, घरून पण दवाखान्यात घेऊन यायला नव्हतं, आमच्या गावात डॉक्टर नव्हता अक्षरशः. दुसऱ्याला मोटरसायकल घेऊन यायला लावलो आम्ही, इथून 6 वाजता गेलो, मग डॉक्टर गेलो तिथं. आणि अशा पद्धतीने जर फायनान्स काम करत असाल तर असे फायनान्स आमच्या नाशिककरांना नकोय, आमच्या नाशिक जिल्ह्याला नकोय. हे ताबडतोब बंद झालं पाहिजे. आम्ही म्हणतो पुढच्या हप्त्याचं लिहून घ्या, आमचे कोण पुढच्या हप्त्याचा आम्ही आमची गाडी लावून घ्या, असं लिहून द्यायला तयार आहे आम्ही पास. आता बघा, तुम्ही भावनेच्या भरात गाडी घेतली, गाडी जमा झाली आणि गाडी जमा झाल्याच्या नंतर तुम्ही तुमची प्रतिष्ठा जपण्यासाठी परत कर्ज काढून हप्ते भरून गाडी सोडवताय. इथून पुढे ती गाडी तुमची सुटली तर ती गाडी कशी फेडता येईल, ती तुम्हाला जर फेडता येत नसेल तर विकून टाका, पण नाही का प्रतिष्ठेपायी भिकारी होऊ नका, एवढं मला म्हणायचंय. आलं का लक्षात? नुसती प्रतिष्ठा जपण्यासाठी परत तुम्ही अजून 2 लाख आम्ही 50 लाख रुपये दुकानात आमची जर लॉस झाला, त्यांच्या गावात चाललं नाही, आम्ही तिथं लॉस झालो, नंतर आमचा हॉस्पिटल प्रॉब्लेम चालू झाला की नाही नाही, ते बरोबर आहे, पण मला काय म्हणायचंय, तुम्ही आजच्या कंडिशनला 2 लाख रुपयाची शेती खिशातून पैसे आणले का? शेतकऱ्याची गाडी घ्यायची नाही का? मला काय म्हणायचंय, आता कर्जच घेतला असेल ना यांनी, पैसे भरायला तयार आहे ना, कर्ज बरोबर घेऊन आहे? हा. का ते त्यांच्या उत्पन्नाचे पिकाचे पैसे तुम्ही आणले नाही ना? पिकांना भाव नाही, काहीच नाही, पिकाची शेती. पण मग मला काय म्हणायचंय, परत असा प्रकार घडू नये. मागच्या महिन्यात त्यांना सांगितलं कातकडे बोलून त्यांना सांगितलं आम्ही clear करून देतो म्हणून बोलणं झालं. नाही ना, थांबा ना, आता ते गेले ना, ते मॅनेजर गेले ना, पाहू ना आता. जे रितशीर जे आहे ना 2 लाख हे 10 लाख 2 लाख 10,000 5,000 जे आहे ते भरू ना. नाही, आपण 10 लाखच का भरायचे? टाइम पिरियड संपलेला आहे का तुमचा? कम 5 वर्षाचं संपलं ना, मग कसं काय 10 लाख रुपये व्हायचे? कोणत्या बेसवर 10 लाख रुपये भरायचे? आता तुम्हाला याची आयडिया सांगतो, ऐका. आता प्रत्येक फायनान्सची जी आयडिया आहे ना ती सांगतो तुम्हाला. हे जे आहे ना, अशा होतकरून मुलांना गाड्या घेण्याचं आमिष लावायचं, यांनी गाड्या घ्यायच्या, हप्ते थकले का गाडी अशी बळजबरी ओढायची, 5-6 दिवसात त्यांनी नाही केलं का दुसरी पार्टी तयार करायची, तिला विकायची. जे गाड्या ओढणारी एजन्सी ना, 2 मिनिटं बोलू द्या का, गाड्या ओढणारी जी एजन्सी आहे ना, आता यांची गाडीची किंमत समजा आता नाही का 10 लाख असेल ना, हा, आणि आता यांचं लोन जेवढं बाकी आहे ना, तर हे काय करतील, 1-1.5 लाख जास्त देत नफा कमवून, जे बँकेचं लोन आहे 1 लाख रुपये कमवायचे, गाडी विकून टाकायची. पण तो समोरचा घेईल ना, त्याच्याकडून 2-4 महिन्यात ओढून आणायची. असा हा जे गाड्या ओढणारे लोक आहे यांचा धंदा आहे. ते आयशर गाड्या, पिकअप गाड्या यांचा असाच करतात ते.
आता आपल्या नाशिकमध्ये जेवढे हायवा चालू आहे नाशिकचे काम करणारे एकालाही नंबर प्लेटनी सगळ्या फायनान्स ओढलेल्या गाड्या आहे. आणि ह्या गाड्या कोण चालवतं माहितीये का? जे ओढून घेतलेले लोक आहे ना, यांनी रोजाने दिलेल्या गाड्या, एकही कामाची गाडी नाही बरं का, बिना नंबर प्लेटच्या गाड्या आहे ना, या फायनान्स ओढलेल्या गाड्या, बँकेला फसवून गाड्या चालू तुमची गाडी विकली तर तुम्हाला कळणार नाही. हा तोच विषय तुम्हाला तेच सांगतो ना. हा यांचा नाही का कमाईचा धंदा, आमची गाडी नवी आहे, तिला जास्त किंमत मिळाली. आम्ही चालू मॅनेजर त्यांच्याकडे गेलो, दुसऱ्या दिवशी घेतली मग तुमची गाडी विकली गेली आवश्यकती म्हणजे एका दिवसात विकली गेली माणसं असं. जे हा यांचा धंदाच आहे. म्हणजे मटेरियल नाही का शोरूम मधून विकत नाही घेता, एक गाडी 10 जणांना 5-6 महिन्यात विकायची, त्याच्यावर पैसा कमवायचा. अशा पद्धतीने नाही का लोकांचं रक्त पिणारी ही बँक आहे. हीच नाही, सगळ्याच बँका पितात तसं रक्त. आता हा माणूस जर नाही का जे पैसे थकलेले 2,15,000 रुपये भरायला तयार आहे, तर तुम्ही कसं काय त्यांना म्हणतात का नाही का पूर्ण लोन क्लोज करा? 2,05,000 रुपये 10,000 रुपये काही रेपो चार्ज लावलेला असं धरून 2,15,000 अमाऊंट दिलेली आम्हाला तिथे. म्हणजे निवड रक्कम 2 लाख. 2 लाख नाही, 2 लाखापेक्षा EMI 1,91,000 रुपये, EMI च्या पॅनिटी धरून 2,05,000 होते. आणि रेपो चार्जेस 10,000. अशी 2,15,000 आता आपण लोन अकाउंट नंबर शेतकरीच्या पोरांनी लोन घेऊन करायचं नाही का? शेतकऱ्याच्या जीवावर आपला देश चालतो. त्या शेतकऱ्याला अशा पद्धतीने जर या बँका फसवत असतील ना, तर या बँकांची आमच्या नाशिककरांना गरज नाही. असं आपण आरबीआयला पत्र लिहू. जसं सर्वोदय बँकेचं लायसन कॅन्सल झालं काल परवा, एवढ्या पुढच्या आठवड्यात एयू बँकेचा पण कॅन्सल होऊ शकतं. तसं यांचं कॅन्सल करायला आपण प्रयत्न करू. सर 7 हप्त्यानुसार 1,92,000 रुपयाची अमाऊंट होती. बाकी आम्ही करून ते सगळे पैसे भरले. पण शेतकऱ्यांना जे फसवण्याचं काम ह्या बँका आम्ही दाखवते, यांच्या मळ्यापर्यंत जात्या. आमच्याकडून घ्या, नंतर यांनी पैसे नाही भरले का यांच्या जमिनी बळकावा, मग त्या परत एखाद्या उद्योजकाला विका. हे धंदे यांचे, हेच धंदे. फक्त नावाला ऑफिस आहे यांचं. आता ह्या ऑफिस मध्ये कुठं कॅश व्यवहार दिसतोय तुम्हाला बँकेचा? यांचा मालक कोण राणा म्हणून आहे ना, तो याच्यातच पळून गेला कोरोना काळात. त्यांनी काय ते वादन बंधू DHFL त्याच्याबरोबर काहीतरी लोचे लपाटे केले, त्यांना महाबळेश्वरून अटक केली. येस बँक वाले. हा हे असे सगळे लोक जगाला कळू द्या. माझी अर्धवट जरी माहिती असेल ना, तुम्ही सर्च मारा, त्याच्यावर कळेल तुम्हाला काय आहे ते. नंबर येतो का नाही? जाऊ विचार ना, मध्ये विचार. का बरं एंट्री नाही? असं करा मध्ये एंट्री का बरं नाही? तिथं काय सरकारी ऑफिस आहे का ते? एंट्री काय तुमच्याकडे? जाऊ द्या सरांना, जाऊ द्या. त्यात सगळं फिरून ते श्रीकांत फुले करते. प्रत्येक जण कोणाला फोन केला श्रीकांत फुले. तो श्रीकांत फुले भाई आहे ना, तो श्रीकांत फुले. तो म्हणतो मी 199 गाड्या सोडेल पण तुझी गाडी सोडणार नाही. म्हणजे मराठी माणूस मराठी माणसाला पहा ना कसं चॅलेंज करतोय. हा, ते पण शेतकऱ्याला असं ना. शेतकऱ्याला. म्हणजे शेतकऱ्याच्या भरोश्यावर आमचे सगळे लोक जगू राहिले, त्याला चॅलेंज करतोय. चुकीचं आहे नाही. आपण पैसे भरायचे. आणलेले पैसे समजा तुम्ही जेवढे हिशोब तेवढे देऊ राहिले ना. 4 दिवसापासून आम्ही येतोय. काल पैसे भरले आम्ही राजा की जे म्हणून ते होईल. बघून राजाचं काय. राजा होती म्हणून. हे बघून राजाचं काय होतं. आणि त्याच्यामुळे आता इथून पुढे माझं सांगणं आहे का तुम्ही गव्हर्नमेंट बँकेचे समजा टेबल असतील कोणत्याही शोरूमला, तर त्यांना प्रेफर करा. हे असे नाही का भांडवलदारच्या कंपन्या, लोकांच्या प्रॉपर्टी गिळंकृत करणाऱ्या, यांच्या नादी लागू नका. कोणत्याही फायनान्सच्या नादी लागू नका. तुम्हाला जर व्यवसाय करायचा आहे तर माझ्या देशात कोऑपरेटिव्ह जवळ नाही का 1500+ बँका आहेत. या बँकांकडे जा. या काय असं प्रायव्हेट बँकांकडे जातात, यांच्याकडे जाऊ नका. ते आपल्या गावातले असतात. तिथं आपल्या गावातले लोक चेअरमन सभासद असतात, ते आपल्याला कोऑपरेट करतील आणि कोऑपरेटिव्ह बँकेतूनच कर्ज घ्या. आपल्या गावात आहे ना पतपेढी आहे, सगळं काही आहे. 2 दिवस 4 दिवस लेट भेटेल आपल्याला गाडी. त्यांच्या लोनच्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो. त्यांच्याकडूनच घ्या. हे असे नाही का लुटणाऱ्या फायनान्स कडून गाड्या घेऊ नका. एयू कडून घेऊ नका, चोलामंडलम कडून घेऊ नका, महिंद्रा कडून घेऊ नका, येस बँकेकडून घेऊ नका. आणि अजून एक कोणतं फायनान्स आहे, अजून एक जे बरेच नाव आठवत नाही. हे नुसतं आपल्या जे होत करू लोक असे यांचं नुसतं रक्त पिण्याचंच काम करतात. आणि हा प्रतिष्ठेला पेटला म्हणून आता 2 लाख परत कर्ज करून घेतला. हा, प्रतिष्ठा जपण्यासाठी. आणि काल आमचा एक बांधव प्रतिष्ठा जपू शकला नाही म्हणून त्यांनी डायरेक्ट नाही का जगाचा निरोप घेतला.
असे प्रकार घडले नाही पाहिजे. याच्यासाठी आमची संघटना प्रयत्न करते. ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी आमच्या संघटनेच्या कोणत्याही सदस्याला पदाधिकाऱ्याला भेटा. आमच्या संघटनेचं नाव आहे नव संघर्ष संघटना. आमचं पूर्ण महाराष्ट्रभर काम चालतं. ज्याला कोणाला अडचण असेल त्यांनी आमच्या कोणत्याही सदस्याला भेटा आणि तुमचे प्रॉब्लेम सांगा. नक्कीच न्याय देण्याचा वगैरे प्रयत्न घेत करू. नाही. हे चुकीचे काम आपण सहन करणार नाही. पूर्ण महाराष्ट्रभरातले आणि देशातले सगळेच लोक वैतागलेले. आता मागच्या आठवड्यात एक असा प्रकार घडला. एक आपल्या नाशिकमध्ये अशी एजन्सी आहे का ज्या गाडीवर लोन नाही, मुंबईहून गाडी आलेली अस्थि विसर्जनासाठी रामकुंडावर पार्किंगला गाडी उभी केलेली आहे. ती कोणती समाधी आहे ना, तिथं रामझुला बनतो, तिथे गाडी उभी केली. तो माणूस असा निळा गळात हे घालून आला. त्याला आय कार्ड दाखवलं तर त्याला आय कार्ड नाही. त्याला तो म्हणतो या गाडीवर लोन आहे, SR फायनान्सचं लोन आहे, 5 हप्ते थकलेले, लगेच चावी काढून घेतली. अरे तो म्हणतो गाडीवर लोनच नाही, माझं गाडी नील घेतलेली, तू कसं काय जमा करतो माझ्या नाव? गाडी ट्रान्सफर झाली. जर गाडीवर जर लोन राहिलं असतं तर जो कोणी माणूस गाडी घेतो त्याच्या नावाची ट्रान्सफर झाली असती का? नसती झाली. पण हे अशा चुकीच्या पद्धतीने आपल्या नाशिककरांना लुटण्याचं पण काम काही फायनान्स वेगळ्या पद्धतीचे जे वसुलीवाले ते करताय. याला पण जाब बसला पाहिजे. याच्यासाठी आम्ही कमिशनर साहेबांना भेटणार आहे. त्यांची मानून घेतली ना. अहो सगळीकडे पुढे गेले का? ऐका बॉस तुमचंच नाव घेतात, श्रीकांत घुले. ऐका सर, सगळीकडे एक मिनिट, तुमचंच नाव घेतात. 2 मिनिटं. महाराष्ट्रातल्या गाड्या सोडवण्याचं काम तुमच्याकडे आहे ऑफिसमध्ये. ऐका ना. ही माहिती कळाली आता आम्हाला इथं थोड्या वेळापूर्वी. ते पुणे बिण्याला कोणी निवसेल तुम्ही तुम्ही आम्हाला कळालं आहे. म्हणून तुम्ही राजा आहे. मी ऐका ना. कर्नाटकानं गाड्या सोल्युशन एक सोडणार नाही. बघू नाही का सोडणार नाही. 2 मिनिटं ऐका का? प्रत्येकाचं नाही. सर गाडी सुटणार याचा बसू सर. नाही, गाडी सुटणार असेल तर आम्ही बसतो. दोन आम्ही उभेच राहणार आहे. 2,15,000 भाड्याला माणूस तयार आहे. तुम्ही सांग गाडी सुटणार आहे का नाही तेवढं सांगा. माझ्याकडून तर काहीच अथॉरिटी नाही माझ्याकडे. आता आम्ही सगळीकडे फोन फिरवला नाही तर बस राहतो. सगळे म्हणतात श्रीकांत घुले. पुण्या बिण्याला काही नाही. येस बँकचं हेड ऑफिस आहे माझे. ऐका ना, मी काय म्हणतो, नाशिकचं आहे ना हेच हेड ऑफिस आहे. नाशिकचा कोणत्या ऑटो लोनचा डिफॉल्टर कस्टमर आला ना, इथं झाला ना, इथून माझा नंबर भेटतो, नंतर मी माझे हे करतो. पण आता यांची केस तर माझ्याकडे नाही. तुम्ही यांच्या केस मध्ये याच बँकेचं लोन आहे इथं सांगणार आहे ना का ती अमेरिकेला डोनाल्ड ट्रम्प झाला नाही का? डोनाल्ड ट्रम्प म्हणतो मी पण फोरमूस खाडीवर कब्जा करतो. तसं नाही ना. बरोबर आहे का नाही? विक्रांत काय आहे वडिलांचं नाव? विक्रांत सुभाष पांढर. विक्रांत सुभाष पांढर. आपण जर पैसे निर्णय नसेल घेतला मी डायरेक्ट उडी मारीत भाग. नाही उडी नका मारू. त्याच्यावर अहो, नाही, आपल्याला मारायचं थोडी, यांना मारू आपण. तुम्ही मारू नका, आत्महत्या नका करू. तुम्ही फक्त आता पोलीस स्टेशनला चला, सगळे जाऊन गुन्हा दाखल करू. काल जसा तो आमचा भाऊ बंद मेला तसा दुसरा माणूस मेला नाही बोलून घ्या सर पाहिजे. इथे आता. हा? 112 बोलून घ्यायचं. 2-5 मिनिटं घेऊन जातील ना, ते परवडाल ना. पोलीस स्टेशनला काय फायदा नाही ना. ऐका ना. आता समजा यांनी ऐकलं तर ठीक आहे, नाही तर आपण 112ला कॉल करू ना लगेच. 112ला कॉल करू ना. 5 मिनिटं थांबू. आता त्यांच्या मध्ये काय चर्चा होती ते जर पैसे घ्यायला माझं चर्चा 2 लाख घे आणि गाडी सोड आणि 5,000 महिन्याच्या बदल. हा आता नाही तर मग जाऊन द्यायचं, नाही तर नाही. त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीने कायदेशीर प्रोसेस न करता गाडी जमा केलेली आहे. आपण आहे ना रस्त्यावर उतरून आहे ना, यांच्या गाड्या जमा नाही होत आता. येस बँकेचा नाही येस नाही, सगळेच फायनान्स. सगळेच सगळेच finance. आता फायनान्स. काय नाही कोणी काय जमा नाही. नाही करायच्या. किती आता मोठा सगळीकडे गुन्हा नाही, चालवला सगळ्यात असला जमा ना, नाही चालत. तर त्याने नाही का करायचं. अगोदर आपला नाशिककर, आपला भाऊबंद, आपल्या शेजारी पाजारी राहणारा त्याची काळजी घेतली पाहिजे. जे अमेरिकेत, लंडन मध्ये बसलेले किंवा दुबई मध्ये बसलेले अशा बँकेचे मालक त्यांच्यासाठी काम करू नका. आलं का लक्षात? आपल्या भावासाठी काम करा, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी काम करा. आम्ही रिक्षा चालवणार, आम्ही भारी रिक्षा आहे. ठीक आहे, तुमचा रोजगार आहे आम्हाला मान्य आहे, पण तुम्ही अशा पद्धतीने जर नाही का असं सर्वसामान्य शेतकऱ्याला जर नाही का आत्महत्येपर्यंतची वेळ आता असं आम्हाला ते कधी मान्य होणार नाही. 3 दिवसापासून जेवत नाही. मग तशी सुद्धा राहील. आम्ही 30 तारखेला आलो, पाणी सुद्धा पिलेलं नव्हतं बिगर पाण्याचं. ते म्हणतात आम्ही जेवण करतोय, आंबा 1 तास येतो, 2 तास येतो. आता तर गोळी दिवसभर बसून राहील तरी काही होऊ शकत नाही. हा भाऊ तुझंच म्हटलं. अहो, मग त्यावेळेस नाही इथंच बसून राहायचं, बाहेर निघायचं नाही, 112ला फोन करायचा ना. अहो हे दोन्ही काहीच नाही. गाडी सोडत नाही तोपर्यंत इथं बसून राहू आपण. पैसे भरायला आलेले ना, आता 112ला फोन करायचा. तो आता त्यांचं काय होतं, ऑफिसला सील नाही लावला म्हणून सांगा तुम्ही. कारण की आमचा एक भाऊ बनलेला आहे गाडीवाला कालच, परवाच्या दिवशी, सॉरी. तर त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्याला लावून नाही देणार. हे फायनान्स बंद झाले पाहिजे.
लुटावर फायनान्स बंद झाला श्रीकांत गुले आता उलटी माहिती देतो, कुठेही फोन केला तर नाव श्रीकांत गुलेच आहे. हा कुठेही फोन करा तुम्ही, नाव श्रीकांत गुलेच आहे. तो तर मी मॅनेजर असून मला मॅनेजर स्टेटमेंट दिली नाही तुम्ही म्हणून मी गाडी सोडू शकतो. आणि त्याला गाडी विकायची त्याने पार्टी लावून ठेवली असेल त्या गाडीला 100% पार्टी लावून ठेवली. त्यांनी पार्टी लावून ठेवली असेल त्या गाडीला 100% त्याने पार्टी लावून. असं आहे ते. ते लक्षात येतं तो तेच म्हणे गाडी ते सेल कसं होतं हे गाडी सेल झाली असं असं बोलतोय. तुम्हाला गाडी सेल झाली असेल ना तर या ऑफिसला गुन्हा दाखल करून टाकू यांच्यावर. गाडी कसं काय सेल असेल? या गाडीला इथं माती नाही लागणार. एमएन 14 हो नाही सहा सेल. महिने, 4-5 महिने झाले. नाही, नाही, शिवाय गाडी पेशंट होतं गाडीमध्ये, ते आम्हाला म्हणे फक्त 5 मिनिट आम्हाला एक लेख लिहून द्या, मी पुढच्या महिन्यात भरतो. एवढे कसे तुम्ही बी लेखी लिहून द्या मला. गाडी काय जमत आला, गाडी दुसऱ्यांच्या लेडीज होती का गाडी? मग त्यांच्या जागी होत्या. मग गुन्हा दाखल करायचा अशा वेळेस तुम्ही 112 लगेच फोन करायचा. त्यांना ऑथॉरिटीज नाही गाडी अशी जमा करायची. आपल्याच्या नाही एवढं. इकडे या. तुमच्याकडे हे जी गाडी तुम्ही घेऊन गेले होते, त्याला तुमच्या आम्ही आईला गावात झालं गाडी ते एकदम गाठा गाडी घेता. कशा पद्धतीने काय सांगून जमा केली त्यांनी त्यांनी मला सांगितलं, त्यांना म्हटलं आम्हाला पुढच्या महिन्यात सेटल करायचंय. म्हणून ठीक आहे सर, तुमच्या महिन्यात तर आमच्याकडे तुम्ही येऊन पण गेलो तर चाला बोलून आपलं तर पुढच्या महिन्यात सेटल करायचं फक्त आम्हाला एक कागदावर ते ते तेले किस्सा नाही म्हणत हे तुमच्याही गाडीत होती, तुम्ही त्यांना कुठे घेऊन चालले होते ते आम्ही सांगा. शताब्दी हॉस्पिटल बरोबर. आणि ते पेशंट गाडीत असताना यांनी गाडी जमा करून घेतली. मग हेच पोलिसांनी आपल्याला लावलं नाही का हो साहेबांना? हा? तुमच्याशी काल बोलणं झालंय सचिन काकांकडे. हो झालंय बोलून. ते म्हणे पूर्ण कोर्टच करा, 11 लाख रुपये अमाऊंट भरा, तर गाडी सोडून येते सोडणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. तुमच्या हिशोबाने करा म्हणे काय करा. हे मग आम्ही करणार हे ऑफिसने काही तर लॉक करणार तुमच्या पद्धतीने काय करायचं ते करा. ऑफिस लॉक करणार आम्ही काही करू शकत आणि जे कोणी बोलताय ना त्यांना इथं बोलवा. हो हो माझं बोला, माझं बोला. तुमच्याकडे नंबर जा, जा. त्यांना कॉल करून. हो. त्यांनीच कॉल केला होता. उचलत नाही ते सांगा ना. उचलत नाही. मध्ये मध्ये चालले ना, उचलत नाही सांगा ना. येत आहे परत फोन लावून राहिले ते. एका शब्दात बोलावं राव तुम्ही लोक, एका शब्दात बोला. नाही आता काय खेड्यावरचा माणूस हो, घाबरला एका शब्दात बोला ना. उचलत नाही त्यांचं मला. जाणं नाही, काहीच बोलत नव्हतं. आता बोला ना मग तुम्ही. तुम्हाला कोण खातं इथं? नाही खायचा नाही विषय हो. आपण काय होतं रिस्पेक्ट ठेवणं त्यांच्या पाया पडत अरे काय देव एकांच्या पाया पडता काय तुम्ही माणसे? यंदा काय शिंग बिंग फुटलेले होते का? हा? यांच्या पाया पडत आहे. ते म्हणता आम्ही राजे आहे आता. हे राजे हे इथं आले तर तिथं जाऊन बसले. हे फक्त 10 लोक जेव्हा असतील ना यांच्याबरोबर तेव्हाच हे भाई आम्ही पण म्हणतात. सकाळपासून हे श्रीकांत गुलेंना कॉल करतो, कॉल उचलत नव्हते. कॉल उचलत नव्हते, इथं कॉल केला लगेच कॉल आला. ते म्हणे तुम्हाला काय करायचं ते करा म्हणे. रेकॉर्डिंग आहे का ते? रेकॉर्डिंग आहे ना? रेकॉर्डिंग. हे करू आता आपण हेच करू. परत ह्या माणसाने या फायनान्सने कोणती सरपेसीची कारवाई न करता रस्त्यावर जर वाहन उचललं तर हे नाही, पण फायनान्स इथं जगू शकत माझ्या नाही. माहितीनुसार श्रीकांत गुले हेच सर्वांना त्रास देत नाही. मग तोच विषय ना. अरे तुम्ही यांच्या पाया पडताय. हे काय देव आहे का? हा? हे काय माय बाप आहे का तुमची? सांगा तो कोणता गांगरोड आहे त्याचा नंबर. कर्ज घेतलेलं आहे ना. सचिन कानोडे. खानकर कानोडे. कानोडे. 9765 60 9765 60 93 93 14. त्याने पूर्ण फोरक्लोज अमाऊंट भरत तर मी गाडी सोडून सोडणार नाही. यांचे बहिणी लोक येऊन राज करता इथं केंद्रामध्ये. अजून काय नाव आहे? सचिन कलगुंडे कानगुडे. आपण डायल केलेला नंबर सध्या कट करता येईल. सकाळी तेच करत होते, कोणच उचलत नाही. मग मी कोण आहे नाही, हे बोलले परत अजून पण बोलले की ही केस आता माझी पण देऊन जाणार आहे. मला नाही माहित कोण होतं हे सगळे असेच बोलताय. चला आता आपण काय करू 112 ला कॉल करू, तिथं गुन्हा दाखल करू आणि 2 लाख रुपये जे आहे ना तर ते आपण ते पोलीस स्टेशन मध्ये तिथं नाही का यांच्या नावाचे चलन भरण्यासाठी देऊ आणि नांदूर नाक्याला कुठं गाडी जमा केली तिथून गाडी घेऊ. चला ते नांदूर नाक्याला गाडी ज्यांनी नाही का ताब्यात घेतली तर त्यांचे नाव आहे का कोणी गाडी तुमच्या नाही, ताब्यात? त्यांच्या आयडेंटिटी त्यांना विचारलं, आयडेंटिटी नव्हतं काही. अहो, मला तुम्ही पागल लोक आहे ना. ती एकटीच होते. पेशंट होतं अहो सोबत. राहू द्या पण गाडी द्या. अरे तो बायका भांडतो ना यार. बायका भांडतो ना. असं त्यांनी मला बोलायचं होतं. ऑपरेशन करायचं होतं त्याच्यासाठी एकदम पुढे जाम होतं. सर इथं पोलिसांना आहे ना बोलून घ्या 112 याला करायला लावणार आता. 112. 112 बोला आणि मग त्याच्यानंतर करू.
पैसे घालता का तेवढं विचारा, पैसे घेता का गाडी सोडता का? बस एवढं झालं ना तर समाधान आमचं निघतं ना, आम्ही निघतो. हा हॅलो, अहो ते गाडी नंतर चालवा, तुम्ही लय मोठे डॉन आहे म्हणे असं कळलं आम्हाला. मी समाधान आहे रे बोलतो. जय भीम. नीटच बोलतोय. तुम्ही नाही का लय मोठे डॉन आहे ते कळलंय. तुम्ही नाही का शेतकऱ्यांना मारायला निघालेले असं कळलं आम्हाला. शेतकऱ्यांचा जीव घ्यायला निघाले असं, शेतकऱ्यांचा जीव घ्यायला निघाले असं कळालंय आम्हाला. चुकीचा नाही लावलेला. येस बँकेचा नाही का सचिन कलगुंडेंचा नंबर लावला. कनगुंडे. कोणता शेतकरी बोलतो तुम्ही? तुम्ही विक्रांत पांगरकरची जी गाडी जमा केली त्याचे जे काही 5-6 हप्ते थकलेले त्याच्यात तो पूर्ण पैसे भरायला तयार आहे. त्याची गाडी सीज केली. तुम्ही कोणती कोर्टाची सरपेशीची कारवाई केली, काय केलं, कोर्टाची नोटीस देताना तुम्ही गाडी जमा केली का? तर सगळ्याच पद्धतीच्या चौकशा होणार. तुम्ही तुमचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी होत करू शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करताय. कालच आमच्या नाशिकमध्ये एक गाडी चालकाने आत्महत्या केली 3 हप्त्यामुळे त्याची गाडी जमा केली म्हणून. या माणसाने आत्महत्या करायला पाहिजे का? ताजं उदाहरण आहे 2 दिवसाचं. पूर्ण माहिती. तो पैसे भरायला तयार आहे ना. तुमची आउटस्टँडिंग जी एवढी अमाऊंट आहे, ऐका, तुमची आउटस्टँडिंग जी अमाऊंट आहे तो भरायला तयार आहे. तुम्ही कुठे या बरं इथं ऑफिसला, नाशिकच्या ऑफिसला. पुण्यात काय करताय तुम्ही? पुण्यात काय करता? इथं आम्ही इथून लोन घेतलं, पुण्याचा काय संबंध आला? काय संबंध आला नाही साहेब? तुम्हाला ते म्हणतो तुम्हाला माहिती नाही ना काय, तर पुढचं जास्त बोलू नका. पहिली सगळी तुम्हाला दाखवू का काय का कोणाशी बोलताय तुम्ही? हा, पूर्ण माहिती का तुम्ही? पूर्ण माहिती काय घ्या तुम्ही. गाडी सरपेशीची कारवाई केली का वाहन जमा करण्याची ते सांगा. पहिल्या पेजवरती वाचा आधी, मग मला फोन करा. काय वाचा? काय वाचा नाही. तुम्ही सरपेशीची कारवाई केली का? 20 लाखापेक्षा कमी लोन असलेलं वाहन कोणतेही जमा करू शकत नाही. हे कायद्याचं आहे. हा कोण सचिन कनगुंडे आहे ना, यालाच मुख्य आरोपी करू आपण. तुम्ही हा, यालाच मुख्य आरोपी करू आपण आता. हा कसा भारतभर महाराष्ट्रभर काम करतो पाहू आता हे सगळं. इथं बसून इथं तर तिथून नाही का तीर मारता काही आहे ना नाशिकच्या ऑफिसला या. नाशिकच्या ऑफिसला या. आम्ही जेवढे पैसे भरायला तयार आहे, आम्ही जे काही थकलेले पैसे ना ते भरायला तयार आहे. तुम्ही 10 लाख नाही मागू शकत. जे आउटस्टँडिंग थकलेली ती भरू शकतो आम्ही. जी आउटस्टँडिंग आहे ना त्यांचे 5-6 हप्त्याचे काय जे 2,05,000 10,000 झालेले, तेवढी रक्कम घेऊन तो विक्रांत पांगारकर तुमच्या ऑफिसला 4 दिवसापासून चक्रा मारतो. तुमचा नाही का यांच्या गाड्या विकण्याचा जो धंदा आहे, जो तुमचा कर्जदार आहे त्याच्या गाड्या असं ओढून घेणे, बळजबरीने आणि त्या विक्रीचा धंदा करणे, हा तुमच्या मॅनेजर लोकांचा सगळ्यांचा धंदा आहे. याचे आमच्याकडे काळे चिठ्ठे आलेले. पूर्ण माहिती घ्या. पूर्णच माहिती मला, पूर्णच माहिती आहे. पूर्ण अजून सगळे बोला. आता तुम्ही किती गाड्या विकल्या असतील ना ते पण काढू आता आपण. तुम्ही किती गाड्या विकल्या असतील याचं काय कर, या केसचं काय करायचं सांग म्हणा. बाकी कट केलं त्यांनी. आता यांनी किती गाड्या विकल्या आणि किती पैसे घेतले ना ते पण काढू आता हे सगळं. यांनी पार्टी पाहून ठेवलेली आहे. हा, पार्टीच्या गाड्यात काढून अहो यांना ना रस्त्यावर एक बी गाडी जमा करून जाणार नाही आता. कशी आता येस बँकवाले बघू. तुम्ही फक्त या कॅम्प्युटरला चेक करा, नाव कोणच येतं. चेक करा म्हणा, इथं कळतं ना. हा, बरं ठीक आहे. काय 10 मिनिटं द्या, फोन करतो. नाही का आता थोडा वेळ आहे. आता आपली बॅटरी संपलेली असेल त्याच्यामुळे आमचा लाईव्ह 5-10 मिनिटासाठी कट करतोय आणि आम्ही परत चालू करतोय. कारण की आमच्याकडे काही पॉवर बँक नाही. आम्ही आले का नाही? आता ते बसले, त्यांना काही घेणं नाही. 6 वाजले का त्यांची सुट्टी आज झाली. काही आपण आलायचंच नाही ना. त्यासाठी ते काही करणार नाही. त्यांना आपण बाहेर जाऊ देऊ ना. 112ला फोन करू ना. श्रीकांत घुले एक डॉन आणि दुसरा डॉन कोण? सचिन कनगुडे. हे डॉन आहे. हे म्हणता 199 गाडी सोडल पण पांगरकर तुझी गाडी सोडणार नाही. बघून त्याच्याकडं असं म्हणतो तो. मी राजा आहे म्हणे ऑफिसचा. राजा आहे तो आपण. राजा आहे को तो ऑफिसचा राजा आहे. आयडी कार्ड मागितलं ना. कुठे आयडी कार्ड येस बँकेचं? ह्या सगळ्या लोकांचं आहे ना, अशा ज्या नव्या गाड्या असतात 1-2 वर्षाच्या, या कशा तरी पद्धतीने सीज करणे आणि पार्टी लावून विकणे, त्याच्यातून कमिशनवर मजा मारणे, बिअर बारला बसणे, दारू पिणे, मटण खाणे, एवढाच यांचा धंदा आहे. याच्यासाठी या अशा गोरगरिबांच्या गाड्या ओढतात. बरोबर आहे का नाही? पाहिलं की तुम्हाला दाखवू करा की आपल्या नाशिकमध्ये 80 गाड्यांचा 3 कोटीचा फ्रॉड करणारा काय त्याचं नाव झहीर शेख म्हणून आहे. हा आयशर विशर पिकअप. हा, पखाड रोडला ऍड्रेस दाखवला तिकडं तुलसी हॉस्पिटल. अशा पद्धतीने सगळे लूटमार करणारे सगळे एकत्रच आहे. आणि हे नाही का आपल्या गोरगरिबांना लुटतात. ठीक आहे, आता थोड्या वेळ करता लाईव्ह बंद करू. ते आले का परत चालू करू.